ही थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला ITI ही या ट्रेडबद्दल संपूर्ण माहिती करून देणार आहे. तर ही म्हणजेच मेकॅनिक मोटार व्हेकल हा ITIमध्ये 2 वर्षाचा कोर्स आहे. तर या 2 वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी तो विद्यार्थी हा कमीत कमी 10वी पास असावा. गणित आणि विज्ञान हा विषय घेऊन तो 10वी पास असावा. त्यानंतर आपल्या मेरिटनुसार त्याला प्रवेश मिळू शकतो. आणि हा हे म्हणजेच मेकॅनिक मोटर व्हेकल हा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर तर या व्यवसायामध्ये काय काय शिकवले जाते आणि त्या संबंधी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वप्रथम सुरुवातीला 3 महिने हत्यारे, साधने, त्याची ओळख आणि सर्व अलाइटेड याची माहिती दिली जाते. त्यानंतर इंजिन, लाईट व्हेकल, हेवी व्हेकल या सर्व घटकाची माहिती, त्याची ओव्हरऑलिंग करणे, पुन्हा इंजिन फिट करणे आणि त्यामध्ये निर्माण होणारे दोष व कारणे आणि उपाय याची सुद्धा माहिती दिली जाते. आणि या संबंध 2 वर्षामध्ये सर्व सिस्टीमची आपल्याला होल फिटिंग करणे आवश्यक असते, म्हणजे माहिती करून दिली जाते. तर या सिस्टीम या ट्रेडमध्ये तर सर्व घटक म्हणजे टायर, ट्यूब, फ्रेम, सस्पेन्शन सिस्टीम, ब्रेक सिस्टीम, त्यानंतर आहे इंजिन, त्याच्यानंतर आहे ट्रान्समिशन सिस्टीम. तर या ट्रान्समिशन सिस्टीममध्ये क्लच, गिअरबॉक्स, इनर्शियल जॉइंट, प्रॉपेलर शाफ्ट, डिफरेन्शियल, रिअर ॲक्सेल इत्यादी घटकाची म्हणजे खोलणे आणि फिट करणे, त्यामध्ये निर्माण होणारे दोष आणि उपाय याविषयी संबंध 2 वर्षामध्ये माहिती दिली जाते. त्यानंतर तुमची कूलिंग सिस्टीम, लुब्रिकेशन सिस्टीम, फ्युएल सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम अशा सर्व सिस्टीम या आपल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये काय केले जाते, शिकवले जाते. त्यानंतर शेवटी आपल्याला ड्रायव्हिंगसुद्धा शिकवली जाते. तर अशा प्रकारे हा 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला तुम्ही जर पास झाल्यानंतर तुम्ही 1 वर्षासाठी शिकाऊ उमेदवारी काय करू शकता. या शिकाऊ उमेदवारासाठी तुम्हाला सरकारी नियमानुसार वेतन दिले जाते, म्हणजेच वेतन दिले जाते. त्यानंतर हा पूर्ण कोर्स झाल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या गव्हर्मेंट जॉब मिळू शकतात. तर त्यामध्ये आहे ST महामंडळ, त्यानंतर बेस्ट मुंबई, त्यानंतर आहे PMT पुणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जॉब मिळू शकतो. तसेच रेल्वे, त्यानंतर महावितरणसुद्धा मध्ये म्हणजे गाड्याचं गॅरेज असते, त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला गव्हर्मेंट नोकरी मिळू शकते. त्यानुसार तुमच्या आर्मी डिपार्टमेंट यामध्ये सुद्धा टेक्निशियन म्हणून काय केलं जातं, टेक्निशियन सेक्शनला आपल्याला मोटर मेकॅनिक तिथे आवश्यक असतो. त्यानंतर आहे डॉकयार्ड मुंबई या ठिकाणीसुद्धा आपल्याला काय केलं जातं, गव्हर्मेंट जॉब मिळू शकतो.
त्यानंतर आहे सार्वजनिक बांधकाम खाते, एअर इंडिया, या ठिकाणी सुद्धा आपल्याला गव्हर्मेंट जॉब मिळू शकतो. तर यानंतर आपल्या अनेक प्रकारच्या कंपन्यासुद्धा आपल्याला, प्रायव्हेट कंपन्या किंवा लिमिटेड कंपन्या आपल्याला आपल्या ITI मोटर मेकॅनिक हा व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जॉब मिळू शकतो. त्यानंतर आहे आपल्याला बजाज ऑटो औरंगाबाद, बजाज ऑटो पुणे, पिंपरी 18, बजाज टेम्पो अकोर्डी, या तसेच किर्लोस्कर इंजिन या ठिकाणी सुद्धा आपल्याला जॉब मिळू शकतो. तसेच आहे त्याच्यानंतर आहे टाटा म्हणजेच टेल्को पिंपरी चिंचवड येथे सुद्धा आपल्याला या कंपनीमध्ये आपल्याला काय जॉब मिळू शकतो. त्यानंतर आहे अशोक लेलँड कंपनी, या ठिकाणी सुद्धा आपल्याला जॉब मिळू शकतो. अशा प्रकारे म्हणजे आपण ITI 2 वर्षाचा ITI पूर्ण केल्यानंतर आणि शिकाऊ उमेदवारी केल्यानंतर आपण हा गव्हर्मेंट जॉब या ठिकाणी आपण करू शकतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ITI MME, ITI म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला ITI म्हणजे काय हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. तर ITI म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तर या ITI म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होय. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ITI MME मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडविषयी, या व्यवसायासंबंधी सर्व माहिती आणि आपल्याला हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कुठे कुठे जॉब मिळू शकतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे केलेला आहे. असेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील. धन्यवाद.